सासू सून किचनमध्ये मी आशा, मी छाया आपले स्वागत करीत आहोत. आता आपण बनवतोय खोबऱ्याची चटणी. सुकं खोबरं, हे सुकं खोबरं आहे. ते असं बारीक तुकडे करून हे वाटीभर घेतलेलं आहे. तर 1.5 वाटी आपलं एक खोबरं असेल. त्यासाठी तिखटाप्रमाणे म्हणजे भरपूर अशी हिरवी मिरची लवंगी घेतलेली आहे. हा भरपूर सारा असा लसूण घेतला आहे आणि हा कोथिंबीर फोडणीत जाणार आहे. पहिले आपण ते वाटून घेऊया. हे जाईल याच्यात खोबरं, ही सगळी मिरची आणि हा लसूण आणि स्वादानुसार आपलं हे खडा मीठ टाकत आहोत आपण. आणि थोडंसं पाणी, अगदी थोडंसं, थोडं पाणी पाहिजे. आणि आता वाटून घेते आणि मग फोडणी दाखवते. हे बघा, आपली चटणी आता ही छान बारीक वाटून घेतलेली आहे. आता आपण फोडणी दाखवतोय. आता आपण तेल तापलं आहे आपलं, त्याच्यामध्ये टाकूया आपली मोहरी भरपूर, चमच्याभर जिरं, कढीपत्ता, थोडी चांगली मोहरी तोपर्यंत. आणि हा खमंग फोडून गॅस करूया थोडा बारीक. आणि हे टाकूया हिंग. आणि हा जाईल आता त्याच्यात हा कांदा घालायचा. मोठा कांदा घेतला आहे. करून बघा, ही चटणी खूप छान लागते खायला, तोंडी लावण्यासाठी. आता गॅस करूया फास्ट. आणि कांदा छान लाल भरपूर चांगला याला भाजायचा आहे. असं नाही की नुसतं कांचरण झालं, असं नाही, चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे. भरपूर वेळ द्यायचा त्या कांद्याला. आणि मग कांदा झाला का ती शिजलेली सगळी कोथिंबीर पण फ्राय करून घ्यायची. आणि आपण टाकणार आहोत त्याच्यात हळद. कांदा लाल झाल्यावर हे बघा, कांदा झालाय मस्त, असा लाल झाला पाहिजे पूर्ण. आणि मग टाकायची सगळी कोथिंबीर तेलातच. कोथिंबीर आणि कांदा चांगला तळून घ्यायचा. आणि टाकायची आपल्याला त्याच्यात हळद. तोपर्यंत कोथिंबीर चांगली तळली जाते. कलर छान येतो हळद टाकलं. कांदा पण झाला आणि कोथिंबीर पण तळली गेली. आता टाकूयात आपली वाटलेली चटणी. खमंग खरपूस अशी ती आता फ्राय करायची, तेल सुटेपर्यंत. हिला असं मस्त छान फ्राय करून घ्यायचं. त्या खोबऱ्याची चटणी तोंडी लावायची. अगदी चपाती भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते, वरण भातासोबत पण. ताप आला ना, ताप आपल्याला तर काहीच खाऊशी वाटत नाही ना, तर भरपूर लसूण, खोबरं, मिरची अशी चटणी, कांदा घालून फोडणी आपल्या पद्धतीने तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे फोडणी देऊन भातामध्ये घोळसून खाल्ली तरी तोंडाला चांगली चव येते. बघा करून, म्हणजे चांगली चव होते ना. मग फोडणीमध्ये तुम्हाला काय फोडणी आवडते, प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी करू शकता. त्याच्यामध्ये आता भिजवलेली डाळ, चणा डाळ, उडीद डाळ या दोन्ही भिजवून घातल्या तर त्याही छान लागतात. पण ती चव थोडी साऊची होते म्हणून. तर ज्याला आवडत असेल त्याने नक्की तशी पण तशी पण फोडणी आपल्या आवडीनुसार. तुम्हाला यातलं काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं हे आपल्या आवडीनुसार आहे. पण लसूण, मिरची आणि खोबरं आणि मीठ हे नक्की वापरून हे चटणी आणि तळून खा. थोडं तेल टाकून मस्त हिंगावर, जिरे मोहरी हिंगावर नुसती फ्राय केली ना आणि भातावर नुसती चोळून जरी वाटीवर भात खाला तरी तुम्ही जेवायला सुरुवात कराल हे नक्की. आता आपण थोडं मिक्सरमध्ये पाणी आहे मसाल्याचं भरपूर चटणीचं, ते पण आपण टाकणार आहोत सगळं. वाया जाऊन नाही द्यायचं, खोबरं आहे ना. सगळा कच्चापणा शिजून जातो. मिरची, लसूण, खोबरं. वाटते का कुठं आपण आता कांदा टाकला होता म्हणून अजिबात खाताना जाणवणार. दाता खाली पण छान लागतं फ्राय केलेला कांदा. कांदा आणि लसूण शिवाय आपल्या जेवणाची कृती आणि चव ही अपूर्णच आहे. म्हणून आपल्याला सगळ्या ह्याच्यात ते भरपूर कांदा
मला आवडतोच. आता आपण हे मस्त तेल सुटेपर्यंत थोडं Fry करायची आहे. हलवून फ्राय करून घेणार. तर थोडा वेळ 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि आपण सरावून ठेवूया. बघा आता आपण झाकण काढून घेतले. थोडी अजून बाकी आहे, थोडं तेल सुटायचं अजून तिला. तशी झालेली आहे तरी पण अजून 2 मिनिटं. हे बघा चमच्याला काही लागत नाही म्हणजे ती झाली एकदम परफेक्ट. हां. अजून 2 मिनिट आपण त्याला ठेवणार. 2 मिनिटं अजून झाली. हे बघा तयार आहे आता आपली खोबऱ्याची गरम मस्त स्वादिष्ट खमंग अजिबात चमच्याला काही लागत नाही म्हणजे ती परफेक्ट झाली. परफेक्ट झाली बघा. आणि खायला पण एकदम चविष्ट. जर तू चव बघ. एक नंबर. एक नंबर. खूप जास्त छान झाले. बघा काय टाकलेलं काय दिसतंय आता त्याच्यात. हे सगळं खाताना तुम्हाला चव लागणार आहे. आता आपण गॅस करूया बंद आणि काढून दिला आपल्या तात्यात. तेल सुटेपर्यंत चांगली फ्राय केली. अगदी सगळी पॅनपासून उकळी आली. आता आपण तिला काढून घेऊया. तर मंडळी तयार आहे आपली स्वादिष्ट खोबऱ्याची खमंग चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी. सणसणीत. आणि मी टेस्ट केले, खूप खूप छान झाले, खूपच छान झाले. खाऊन बघा, खाऊन बघा. खरंच ही चटणी तोंडाला चव आल्याशिवाय राहत नाही आणि ती रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये डाव्या बाजूला वाढण्यासाठी खूपच छान आहे. फक्त कांदा घातला असल्यामुळे तिला गोडसरपणा आपोआपच येतो, तिखटपणा तिचा मरतो आणि चव अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते त्याची. म्हणून तो कांदा घालून तळलेली आहे. फक्त साठवणीची नाही, झटपट खाऊन टाकण्याची आहे. हो रोजच्या जेवणात करायला काहीच हरकत नाही ना तिला. बरोबर. वरण भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, पावाबरोबर खा, ब्रेडला लावून खा. इवन तुम्ही जे करता ना वडापाव, त्या वडापावच्या चटणीबरोबर पण ही खूप अशी छान लागते. वडापाव, भजी, बटाटा भजी, कांदा भजी, त्याच्याबरोबर ही चटणी खूप अशी छान अशी लागते. नक्की करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय, सी यू. धन्यवाद.